कोल्हापुरात तब्बल 129 उमेदवारांची अनामत जप्त करण्यात आली आहे। अनामत जप्त झालेल्यांमध्ये सर्वाधिक 60 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 15 उमेदवारांची अनामत जप्त करण्यात आली आहे, तर आपचे 11, जनसुराज्य शक्ती पक्षाचे 14, वंचितच्या 8 उमेदवारांची अनामत जप्त करण्यात आलेली आहे। महापालिकेच्या निवडणुकीत एकूण मोजलेल्या मतांपैकी नोटाची मते वगळून जेवढी मते त्या प्रभागात पडली आहेत त्या मतांच्या किमान 1/6 मते मिळाली, तर संबंधित उमेदवारांची अनामत परत मिळते। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, उमेदवारांची अनामत जप्त करण्यात आलेली आहे, काय अधिकची अपडेट? नक्कीच कृपा, आपण पाहिलं तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या या काल झालेल्या सगळ्या मतमोजणीनंतर 129 उमेदवारांची अपेक्षित असणारं मतदान न झाल्यामुळे अनामत रक्कम आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। यात सर्वाधिक 60 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 17 पैकी 15 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे। जर आपण पक्षनिहाय अनामत रक्कम जप्त झालेले उमेदवार जर पाहिले तर अपक्ष 60 आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 15, आम आदमी पार्टीचे 11, जनसुराज्य शक्ती पक्षाचे 14, वंचित बहुजन आघाडीचे 8, लोकराज्य जनता पार्टीचे 5, हिंदू महासभेचे 4, टेकापचे 2 आणि MIM बहुजन रिपब्लिकन पार्टी आणि त्यासोबतच इतर पक्ष असे धरून प्रत्येकी एकाची या ठिकाणी अनामत रक्कम जप्त झालेली आहे। खरं तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागांसाठी 327 उमेदवार आहेत ते रिंगणात होते, मात्र विजयी सर्वच आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवारांची अनामत रक्कम आहे ती संबंधितांना परत दिली जाणार आहे। मात्र रिंगणातील 327 पैकी 81 उमेदवारांची जे विजयी झाल्याने जे अनामत रक्कम वाचल्याचं देखील समोर आले, त्यामुळे पराभूत होऊन 119 उमेदवारांनी आपली अनामत रक्कम वाचवल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या निवडणुकीत कोल्हापुरात 129 उमेदवारांची आपल्या अनामत रक्कम आहे ते जप्त झाल्याचं आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळं आता हे अपेक्षित मतं न मिळाल्यामुळे ही अनामत काहींची वाचली देखील आहे। जी, निश्चितच सतेज, धन्यवाद आपण दिलेल्या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।